मित्रांनो नमस्कार. रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण इंग्रजीच्या सोबत आजपासून एका नवीन सेशनची सुरुवात करायला लागलोय. वेगवेगळे प्रश्न TCS IBPS पॅटर्न खाली कशा पद्धतीने विचारले जातात, कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश केला जातो, त्यातले घटक कोणते असतात आणि त्याची तयारी करत असताना आपल्याला काय करावं लागेल, कशा पद्धतीने त्या प्रश्नांकडे बघावं लागेल किंवा येणाऱ्या आगामी सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांचा विचार करता कशा पद्धतीनं फ्रेम केले जाऊ शकतात प्रश्न, त्या संदर्भातली सगळी इत्थंभूत चर्चा आलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून करणार आहोत. आगामी सगळ्या परीक्षांना ही लेक्चर्स उपयोगी ठरताना तुम्हाला मित्रांनो दिसतील. हे सांगायला मी विसरणार नाही मित्रांनो की ज्या वेळेला तुम्ही ही ऑनलाईन सेशन्स करत असता त्यावेळेला 3 गोष्टी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे की तुमच्याकडे एक पेन, एक वही आणि तुम्ही एकटं असणं, एकांत असणं खूप गरजेची गोष्ट. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी मी बोलत असतो त्यावेळेला त्या टिपून घेणं, त्या लिहून घेणं ही गरजेची गोष्ट आहे. की ज्या ज्या गोष्टी मी काही अशा गोष्टी, ट्रिक्सच्या गोष्टी ज्यावेळेला तुमच्याशी मी बोलत जातो, तुमच्याशी मी चर्चा करत जातो, आपली एकमेकांशी देवाणघेवाण चर्चेची होत राहते, अशा वेळेला त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी मी सतत सांगतोय की ऑनलाईन लेक्चर्स करत असताना तुम्ही स्वतंत्र एक वही, एक पेन आणि तुम्ही एकटं असणं, ज्याला मी म्हणतोय एकांत असणं, ही माझ्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट. वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून कोणकोणते मुद्दे समोर येतात, त्या मुद्द्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा मित्रांनो दररोज रात्री आपण 10 वाजता करणार आहोत. मग तो IBPS पॅटर्न असेल, MPSCचा पॅटर्न असेल, वेगवेगळ्या प्रश्नांचे संदर्भ घेत व्होकॅब्युलरीची तयारी कशी असेल, त्या संदर्भातली तयारी, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण करत जाणार आहोत. 100% याचा उपयोग येणाऱ्या सगळ्या आगामी परीक्षांकरता तुम्हाला होताना दिसेल. सुरू करूया आपण सेशनला. बरेच लोक जोडले चाललेत. आजचा आपला पहिला दिवस आहे. माधव पाटील सर आलेले आहेत. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. यस मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण शिकत जाऊ, अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण बघत जाऊ, त्यावेळेला मी म्हणेन की खऱ्या अर्थानं आपलं शिकलं सार्थक रागेल. मी तर म्हटलेलं आहे दररोज रात्री 10 वाजता हे सगळे सेशन्स मित्रांनो तुम्हाला होताना दिसतील. लाईव्ह सेशन्स आपण घेणार आहोत. तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका सुद्धा मित्रांनो तुम्ही मला विचारू शकता. काही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. त्या अनुषंगाने आपण सगळी चर्चा सुरू ठेवणार आहोत. दररोज रात्री 10 वाजता तुम्ही ऑनलाईन या. पण मुद्दा पुन्हा एकदा मी तोच सांगेन की एक वही, पेन आणि तुम्ही एकटं माझ्यासोबत असणं, जोडलं जाणं खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. एका शिक्षकासाठी ती गोष्ट अत्यंत महत्वाची असते की तुम्ही जोडलं जाणं. जोपर्यंत तुम्ही जोडले जात नाही तोपर्यंत डाटा ट्रान्सफर होणं शक्य नाही. म्हणून मी सतत सांगत राहतो की ज्यावेळेला ऑफलाईन क्लास असतो त्यावेळेला डोळे जोडले जातात. मी बोललेलं कळतं का बघा की एका गुरुजीसाठी डोळ्याची देवाणघेवाण होत राहते आणि ते डोळे जोडले जातात, त्यामुळे डाटा ट्रान्सफर होत राहतो. इथं मात्र मी कॅमेऱ्याच्या समोर आहे, तुमचे डोळे दिसत नाहीत. म्हणून मी सतत सांगतोय की तुम्ही ज्या वेळेला ही सगळी लेक्चर्स ऐकत असाल त्यावेळेला वही, पेन घ्या. 100% या सगळ्याचा उपयोग मित्रांनो तुम्हाला होताना दिसणार आहे. ओके, सचिन सर आलेले आहेत. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. सोलापूरवरून आहेत ते. क्या बात. ओके, आपण सुरू करूया मित्रांनो वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चेला. माझ्यासोबत आजच्यासाठी काही प्रश्न की जे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या माध्यमातून मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न ओपनिंगसाठी तुमच्यासोबत काय आहे बघा. TCS तलाठी 2023 करता आलेला प्रश्न. लॉजिक तुमचं काय चालतंय बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. बिकॉज आय वॉज थर्स्टी I dash a lot of water. TCS तलाठी 2023. Be drinking, had drank or drinking. मित्रांनो तुमची वेळ चालू झाली. तुम्ही मला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय देणार आहात. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला बघायचं आहे 30 सेकंदाचा वेळ आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय देणार आहात. कम ऑन. येस मित्रांनो, वेळ संपले. आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला काही लॉजिकच्या गोष्टी मी ज्या सांगेन त्याच्यातून तुमचं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. लॉजिक एक वही, पेन घ्या. तर तुम्हाला एक सांगेन मित्रांनो मुद्दा तो असा की पाठीमागं तुम्हाला वॉज दिसतंय, याचा अर्थ हा पास्ट टेन्स आहे. इंग्रजीमध्ये हा मुद्दा मित्रांनो अत्यंत महत्वाचा की जेव्हा पाठीमागचं सेंटेन्स पास्ट टेन्स मध्ये असतं
तेव्हा पुढे तुम्हाला पास्ट टेन्सच ठेवायचा आहे. 95% 96% हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला लागू होतो. पाठीमागं जर पास्ट टेन्स असेल तर मित्रांनो तुम्हाला पुढे पास्ट टेन्स ठेवायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या अर्थी इथं वॉज आलेला आहे, दिस इंडिकेट्स दॅट द सेंटेन्स स्टार्ट्स विथ द पास्ट टेन्स. डिड यू गेट माय पॉइंट? माझा पॉइंट मित्रांनो तुम्हाला कळालाय का बघा. हळूहळू आपण चर्चेला ओपनिंगला सुरुवात करायला लागलो. या ठिकाणी वॉज दिसतंय, पुढे मला पास्ट टेन्स पाहिजे. बी ड्रिंकिंग, दिस इज नॉट ऍक्च्युअली अ पास्ट टेन्स, दिस इज गॉन. नाउ गो फॉर दिस वन, हॅड ड्रँक. मित्रांनो हा एक क्रुशल मुद्दा आहे मराठी पोरांचा, की अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण प्रश्न बघत जातो त्यावेळेला हॅड ड्रँक येईल का? माधव सर तुमचं म्हणणं काय आहे की हॅड ड्रँक हा पर्याय बरोबर आहे का? हॅड ड्रँक हा पर्याय मित्रांनो चुकीचा आहे, कारण हॅड नंतर समोर येताना क्रियापदाचा थर्ड फॉर्म यावा लागतो. मित्रांनो हा मुद्दा नोट डाऊन करून ठेवा. हॅव, हॅज किंवा हॅड नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म येतो. मूळ क्रियापद जे आहे ते आहे ड्रिंक. मूळ क्रियापद आहे ड्रिंक, ड्रँक. बघा मी काय सांगायला लागलोय, आणखी ड्रंक. मित्रांनो मुद्दा कळतोय का बघा. या ठिकाणी हॅड आलेला आहे, क्रियापदाचा थर्ड फॉर्म तर हवा असायला होता, या ठिकाणी सेकंड फॉर्म दिलेला आहे. दिस ऑप्शन हॅज गॉन. दुसराही ऑप्शन मित्रांनो निघून जाताना तुम्हाला दिसेल की दुसराही ऑप्शन या ठिकाणी निघून जातो. तर मित्रांनो अशा पद्धतीने ड्रिंकिंग इज नॉट पॉसिबल, कारण ज्या वेळेला क्रियापदाला आयएनजी लागतं त्यावेळेला पाठीमागं टू बीचा फॉर्म यावा लागतो. एम इज आर 3 यावं लागेल, वॉज वेअर 3 यावं लागेल, तरच तुम्ही हा आयएनजी प्रत्येक क्रियापदाला लावून तुम्ही उत्तर देऊ शकता. मित्रांनो उत्तर तुम्हाला कळालंय का बघा. या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे म्हणजे ते ड्रँक. बऱ्याच लोकांनी अजून कुणीही याच्यावर उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ड्रँक. पण मित्रांनो हा मुद्दा अत्यंत महत्वाचा, की ज्या ज्या वेळेला हॅड, हॅव किंवा हॅज दिसेल त्यावेळेला क्रियापदाचा थर्ड फॉर्म वापरावा लागतो. आणखी एक नोट डाऊन करण्यासारखा मुद्दा, जो कॉमन मुद्दा आहे मित्रांनो, की जो आपल्याला कधीही विसरता येणार नाही, तो असा की ज्यावेळेला पास्ट टेन्स पाठीमागे दिसतो त्यावेळेला पुढे सुद्धा तुम्हाला पास्ट टेन्स फॉलो करायचा आहे. अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न अगदी सहज पद्धतीने मित्रांनो आपण सोडवू शकतो. त्यासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे संध्याकाळी रात्री 10 वाजता, जेणेकरून अशा प्रश्नाच्या माध्यमातून काही नवीन गोष्टी ज्या आहेत त्या नवीन गोष्टी मित्रांनो आपण शिकायला सुरू करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. हा मुद्दा तुम्हाला कळालेला आहे का बघा. हे मुद्दे कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. या मुद्द्याकडे गेल्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. टीसीएस तलाठी 2023 करता पुन्हा एकदा आर्टिकलच्या संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न वाचून बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देर इज अ नो required of article. TCS Talati 2023. Now you read the question. There are 4 options now. A, B, C and D is there. If there is no article required, you go for the option number A, no doubt. Okay. तुम्ही विचार करायचा आहे की या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय देता येईल. कम ऑन फास्ट. येस मित्रांनो बऱ्याच लोकांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. सचिन पुकाले सर इज देअर. ओके. वैशाली मॅडम इज देअर. बी ऑप्शन इज देअर. ओके. अंजली मॅडम इज देअर. बी ऑप्शन इज देअर. द वापरलेला आहे. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो द दिलेलं आहे. बघूया हे उत्तर मित्रांनो बरोबर आहे का चुकीचं आहे. कॉमन गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. या कॉमन गोष्टी तुम्हाला खूप उपयोगाच्या ठरतील. पहिली बाजू ही आहे की पोलीस. पोलीस या शब्दाविषयी मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे. पोलीस हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल, हा मुद्दा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा, की पोलीस हा शब्द तुम्ही मित्रांनो सिंग्युलर गृहीत धराल का प्लुरल गृहीत धराल. मित्रांनो हा जो शब्द आहे पोलीस हा शब्द कायमच प्लुरल गृहीत धरावा. दिस इज द वन फॅक्टर. हे तुम्ही नोट डाऊन करू शकता की पोलीस हा शब्द तुम्हाला कायमच प्लुरल गृहीत धरायचा आहे. मुद्दा दुसरा की जो तुम्ही नोट डाऊन करू शकता तो असा की ज्या वेळेला प्लुरल नाऊन असतं त्यावेळेला अ किंवा ॲन वापरायला पूर्णपणे बंदी आहे.
किंवा चा वापर फक्त आणि फक्त सिंग्युलर नामासाठीच केला जातो. मित्रांनो, हा मुद्दा कायमचा लक्षात ठेवा की किंवा चा वापर हा फक्त सिंग्युलर नामांकरता केला जातो. पोलीस हा शब्द प्लुरल असल्यामुळं किंवा चे पर्याय तुमचे निघून गेले. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं. क्या बात, बिलकुल सही जवाब, बिलकुल सही जवाब. यस. पण याचं कारण काय आहे हे पहिल्यांदा आपण शोधायचा प्रयत्न करूया. नो आर्टिकल उत्तर नाही आहे, याचं उत्तर बी बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक भाग दिसतो, पोलीस ऑफिसर ॲट द सिक्युरिटी. सी द फ्रेज ॲट द सिक्युरिटी. मित्रांनो, या पोलीसचं वर्णन करण्यासाठी ही फ्रेज वापरलेली आहे आणि नामाच्या समोर ज्यावेळा अशी फ्रेज, मित्रांनो मुद्दा काय आहे बघा, मुद्दा मी परत एकदा सांगतो. नामाच्या समोर ज्यावेळा फ्रेज किंवा क्लॉज दिसतो त्यावेळा आर्टिकल द वापरायचं असतं. लिहिलं का मित्रांनो वहीत? हे वहीत लिहून घेणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे की एखाद्या नामाच्या समोर, that might be the singular noun, that might be the plural noun, whatever it is, but you need to go for the article the if that noun follows the phrase or the clause. ते नाउन जर फॉलो करत असेल एखाद्या फ्रेजला किंवा क्लॉजला तर मित्रांनो त्याच्या पाठीमागे आपल्याला द वापरायचा आहे. या ठिकाणी आपल्याला ॲट द सिक्युरिटी फ्रेज आहे. दुसरी गोष्ट अशी की पोलीस इज इन प्लुरल फॉर्म, दॅट इज वाय दीज टू ऑप्शन्स हॅव गॉन, सी अँड डी हॅव गॉन. No article is not possible. You need to go with the option B, that is the is there. माझ्या मते बऱ्याच लोकांनी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ॲब्सोल्युटली बरोबर दिलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन फॉर द आन्सर दॅट यू गेव. यस, व्हेरी गुड ऑप्शन. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. पण नोट डाऊन करण्यासारखा मुद्दा मी सांगायला विसरणार नाही, तो असा की एखाद्या नामाच्या समोर फ्रेज किंवा क्लॉज दिसतो त्यावेळेला त्या नामाच्या पाठीमागं द वापरायचं आहे, किंवा ॲन वापरायला बंदी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, किंवा चा वापर हा फक्त सिंग्युलर नामांकरता केला जातो. डिड यू गेट माय पॉइंट? मी बोललेलं कळालंय का? यस और नो? यस, ग्रेट एक्सप्लेनेशन. माधव पाटील सर इज सेइंग ग्रेट एक्सप्लेनेशन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, ज्या वेळेला अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीची चर्चा करत जातो त्यावेळेला मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने इंग्रजी यायला लागला असा त्याचा अर्थ होईल. एक प्रश्न मला एक्सप्लेन करायला कमीत कमी 5 ते 7 मिनिट लागतात. याचं कारण असं की त्याचे कांगोरे, त्याच्या असणारा सगळा संदर्भ, या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुमच्याशी बोलत असतो. त्यामुळे प्रश्न एक्सप्लेन करायला मला प्रचंड वेळ लागतो, कारण आपण सगळे मराठी आहोत आणि मराठी असल्यामुळं शाळा कॉलेजमध्ये आपण कधीही या गोष्टीचा अभ्यास केलेला नाही, कधीही या गोष्टी शिकलेल्या नाही आहोत. त्यामुळे आपल्याला अडचण येते. मित्रांनो, यू आर करेक्ट. या गोष्टी मित्रांनो कळायला चालू झालेल्या आहेत की पोलीस इज देअर, पोलीस इज इन प्लुरल फॉर्म. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कळणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे की याचं एक्सप्लेनेशन जे मी करत असतो ते तुमच्या कानावर आदळणं आणि ते तुम्ही लिहून घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. 10 वाजता मित्रांनो आपण दररोज भेटणार आहोत असंच एक्सप्लेनेशन ऐकण्यासाठी. पुन्हा एकदा एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्यासाठी काय आहे बघा. TCS तलाठी 2023 करताच प्रश्न विचारलाय, पण हा होकॅबचा प्रश्न आहे, कॉमन शब्द आहेत. तुम्ही याचं उत्तर काय देणार आहात? प्रश्न वाचून दाखवतो. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर गिवन वर्ड और सेंटेन्स फ्रेज आउट ऑफ गिवन ऑप्शन. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस, फिलॉलॉजी, सायकोलॉजी, एंथ्रोपोलॉजी, ऑफ फिजियोलॉजी or the pathology. Which would be the correct option for the question on the screen? Come on. काय मित्रांनो याचं उत्तर द्याल? वाव, बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. बऱ्याच लोकांनी ए ऑप्शन दिलेला आहे. यू आर करेक्ट विथ द ऑप्शन फिलॉलॉजी. उत्तर काय आहे बघा. शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, कॉमन वर्ड आहे. बऱ्याच परीक्षांना हा शब्द विचारला गेलेला आहे. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. लँग्वेजेस म्हणजे भाषा. अनेक भाषांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला म्हटलं जातं फिलॉलॉजी. पण सांगेल का बरं तुमच्यापैकी
Physiology. What is meaning of physiology? Can anybody tell me physiology? What is meaning of physiology? Yes, anybody among you? Can you tell me what is meaning of physiology? See the word. It's a very important word, physiology. काय सांगता येईल मित्रांनो फिजिओलॉजीचा अर्थ काय आहे? काय सांगता येईल या 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 शब्दाचा अर्थ काय सांगता येईल फिजिओलॉजी? मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. फिजिओलॉजी याचा अर्थ आहे मित्रांनो शरीरशास्त्र. फिजिक असा एक शब्द येतो जो शरीराशी संबंधित आहे, त्याच्यातून हा शब्द तयार झालेला आहे मित्रांनो फिजिओलॉजी. फिजिओलॉजी याचा अर्थ आहे मित्रांनो शरीरशास्त्र. अँथ्रोपॉलॉजी, सी द वर्डिंग, कॉमन वर्डिंग आहे मित्रांनो की हे सगळे शब्द आपल्याला येणं खूप गरजेची गोष्ट आहे. अँथ्रोपॉलॉजी. व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी? तर मानव वंशशास्त्र, माणसाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याला म्हटलं जातं मित्रांनो अँथ्रोपॉलॉजी. हे शब्द मित्रांनो अत्यंत महत्वाचे. म्हणून मगाशी ज्या वेळेला मी तुम्हाला सुरुवात केली होती, ज्यावेळेला मी तुमच्याशी बोललो होतो की ज्यावेळेला लेक्चरला बसाल त्यावेळेला एक वही, एक पेन आणि तुमच्या सोबत असायला हवा तो म्हणजे एकांत. तुम्ही एकटा असणं माझ्यासाठी मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. अशा गोष्टी ज्या वेळेला आपण बघत जातो, अशा गोष्टी ज्यावेळेला शिकत जातो, मी तुमच्या कानावर शब्द आदळवा लागलोय. लक्षात येतंय का बघा तुमच्या? द वर्ड इज फिलॉलॉजी, द वर्ड इज फिजिओलॉजी, द वर्ड इज अँथ्रोपॉलॉजी, द वर्ड इज पॅथॉलॉजी. मित्रांनो साऊंड वर्क्स. ज्याला हे कळतं की आवाज कामाला येतो तो माणूस ही लेक्चर्स अटेंड करायला विसरणार नाही, कारण हे शब्द आदळतात कानावर आणि ते कुठं ना कुठेतरी आतपर्यंत जाताना तुम्हाला दिसतील. फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी हा शब्द कदाचित तुम्ही बघितला असावा. कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज मिनिंग ऑफ पॅथॉलॉजी? कोण तुमच्यापैकी आहे का मित्रांनो की जे मला पॅथॉलॉजीचा अर्थ सांगेल? काय मित्रांनो या शब्दाचा अर्थ असावा पॅथॉलॉजी? की ज्यावेळेला तुम्ही रस्त्यावरून जात असता त्यावेळेला हा शब्द दिसतो मित्रांनो, त्यावेळेला त्याचा अर्थ जर तुम्ही बघितला असता तर अर्थ तुम्हाला कळाला असता की ज्या ठिकाणी आपण रक्त वगैरे तपासायला जातो, ज्या ठिकाणी लघवी वगैरे आपण तपासायला जातो, त्या लॅबोरेटरीला नाव असतं मित्रांनो पॅथॉलॉजी. म्हणजे एक रोग चिकित्सा ज्या ठिकाणी केली जाते, रोगाचं निदान ज्या ठिकाणी केलं जातं, असं जे शास्त्र असतं त्याला मित्रांनो म्हटलं जातं पॅथॉलॉजी. एक एक शब्दावर मित्रांनो आपण फोकस करत चालू, एक एक शब्द आपण आत उतरवायचा प्रयत्न करायला लागलोय, कारण दिस इज अ फॉरेन लँग्वेज. वी आर नॉट अवेअर ऑफ दिस ऑल वर्ड्स. या सगळ्या शब्दांविषयी मित्रांनो आपल्याला काहीच कल्पना नाही. किंबहुना अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण शिकत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थाने शिकण्याची गंमत आपल्याला कळायला चालू होईल. हे सगळं मित्रांनो सांगण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे की आज ना उद्या ज्या वेळेला परीक्षेला हे शब्द विचारले जातील त्यावेळेला ते तुम्हाला कळायला चालू होतील. पुढच्या गोष्टीकडे मित्रांनो जो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. यस, IBPS RBI असिस्टंट 2023चा प्रश्न मित्रांनो. अत्यंत IBPS चे प्रश्न मित्रांनो थोडेसे अवघड आणि त्याची काठिण्य पातळी वेगळी असते, पण आपण घाबरून न जाता अशा प्रश्नांची सुद्धा उत्तरं देऊ शकतो जर आपण प्रॉपर तयारी केली तर. आय थिंक यू गॉट द पॉइंट. यू गो रीडिंग द क्वेश्चन, यू जस्ट रीड द सेंटेन्सेस अँड यू गेट द आन्सर. याच्यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. देर आर 4 ऑप्शन्स, 1, 2, 3, 4 and 5. देर आर 5th ऑप्शन, नो एरर इज देअर. मित्रांनो वेळ दिलेली आहे तुम्हाला. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? वाक्यामध्ये चूक तुम्हाला शोधायची आहे. तुम्हाला सापडते का बघा. कमान. यस मित्रांनो, काही लोकांना प्रश्न वाचण्यासाठी सुद्धा अडचण आली असावी. प्रश्न कसा वाचावा, कारण इतकं सगळं दिलेलं आहे मित्रांनो. या वाक्याचे 4 भाग केलेले तुम्हाला दिसतात. या वाक्याचे 4 भाग करून कोणत्या भागामध्ये चूक आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्याने विचारलेला आहे. अनफॉर्च्युनेट मेनी पीपल ओनली इन्व्हेस्ट इन इन्शुरन्स टू गेट टॅक्स exemptions and do not study the schemes offered
इन डेप्थ. मित्रांनो, एक गोष्ट वाक्याच्या सुरुवातीला बघितलं तर तुमच्या लक्षात येते का बघा, अनफॉर्च्युनेट ऑर अनफॉर्च्युनेटली. अनफॉर्च्युनेट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो दुर्दैवी, आणि अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी एलवाय लागणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट होती. वाक्य असं असायला पाहिजे होतं, अनफॉर्च्युनेटली मेनी पीपल ओनली इन्व्हेस्ट इन इन्शुरन्स टू गेट टॅक्स एक्झम्पशन्स अँड डू नॉट स्टडी द स्कीम्स ऑफर्ड इन डेप्थ. मित्रांनो, हा शब्द इथं चुकीचा आहे. या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली पाहिजे होतं. साधा प्रश्न होता मित्रांनो, पण आपल्याला सवय असायला हवी वाचनाची. आणि ही वाचनाची सवय मित्रांनो 1-2 दिवसात लागणारी गोष्ट नव्हे, तर हळूहळू होणाऱ्या या सगळ्या सुधारणा टप्प्याटप्प्यानं मित्रांनो होताना दिसतील. कारण या सगळ्या सुधारणा 2 दिवसाच्या नाही, त्यासाठी आपल्याला प्राथमिक तयारी सगळी करून घ्यावी लागेल आणि मग या गोष्टी आपल्याला कळायला चालू होतील. बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात. धीरज वडजे, फर्स्ट ऑप्शन, क्या बात, बिल्कुल. सचिन जी, आपका जवाब बिल्कुल सही निकला. माधव पाटील सर इज एब्सोल्युटली करेक्ट. अभिजित सांगले, यस, त्यांनी नो एरर म्हटलेला आहे मित्रांनो, हा पर्याय येणार नाही. अनफॉर्च्युनेट हा शब्द मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे. या ठिकाणी असायला होतं अनफॉर्च्युनेटली. ही गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात आलेली आहे का बघा. यस. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस मित्रांनो, अशा पद्धतीची जर तुम्हाला काही बॅच करायची इच्छा असेल तर ही बॅच सध्या कमीत कमी दरामध्ये ठेवलेली आहे. ती म्हणजे 799 मध्ये एमपीएससी, टीसीएस, आयबीपीएस, एसएससी बँकिंग साठीची मित्रांनो ग्रामरचा कोर्स आहे. हा जवळजवळ 200+ लेक्चर्स याच्यामध्ये आर्टिकल्स पासून सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. ही बॅच मित्रांनो फक्त 799 रुपयाला ठेवली आहे. त्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. इथं ऍप दिलेला आहे, त्या ऍपकडेही तुम्ही जाऊ शकता आणि ते बघू शकता की जी लेक्चर्स आहेत ती सगळी लेक्चर्स मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील. प्रश्न पुन्हा एकदा मित्रांनो आयबीपीएस एसबीआय ज्युनियर असोसिएट 2021. परत एकदा अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही उत्तर काय द्याल. While LIC leading operations are vast, its leading standards are also as stringent as those following banks. मित्रांनो 4 पर्याय या वाक्यांमध्ये कुठं चूक आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. वाक्य वाचून बघा, काही सुचलं तर बघा, नाहीतर मी दाखवून देईन की वाक्यामध्ये कुठं चूक आहे आणि चूक शोधण्यासाठी आपल्याला कशी नजर आणायची आहे. तुमच्यासाठी वेळ आहे 30 सेकंड्स. कम ऑन. यस मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला हवी ती अशी की थोडक्यात ते लगेच लक्षात येत नाही. यासाठी थोडीशी नजर आपल्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट. हे फॉलोइंग जे आहे हे मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. हे पाहिजे होतं फॉलोड. FA फॉलोड. फॉलोडचा अर्थ होतो, याचं कारण मी तुम्हाला सांगतो की समजा मी असं म्हणालो सॉन्ग, तर सॉन्गच्या पाठीमागं रेकॉर्डेड, हे थोडंसं समजून घ्या. रेकॉर्डेड सॉन्ग म्हणतात. तुमच्या लक्षात आलंय का बघा. मुद्दा तुम्ही थोडासा हा समजून घ्या. जर सॉन्ग असेल तर पाठीमागं रेकॉर्डेड येतं, रेकॉर्डेड सॉन्ग. याचा अर्थ क्रियापदाचा थर्ड फॉर्म येतो. या ठिकाणी फॉलोइंग येणार नाही, तर फॉलोड बँक्स हा शब्द मित्रांनो फॉलोड पाहिजे असा हा शब्द असणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी मित्रांनो फॉलोड बँक पाहिजे, कारण आपण म्हणताना म्हणतो बघा रेकॉर्डेड सॉन्ग. त्याच पद्धतीची नजर जर इथं आपण वापरली तर या ठिकाणी आपल्याला कळतं की हे फॉलोइंग येणार नाही, या ठिकाणी रेकॉर्डेड यायला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. हा 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. IBPS ज्युनियर असोसिएट 2021. मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आपल्याकडे अभ्यास असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तरच अशा प्रश्नांची उत्तरं येतील. सचिनजी डोंट माइंड, उत्तर चुकलं तरी चालेल, पण हे तुम्हाला कळालंय का बघा मी काय बोललो की समोर जर नाऊन असेल
तर पाठीमागचं क्रियापद आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. जसं मी म्हणालो रेकॉर्डेड सॉन्ग किंवा मी म्हणेन फॉलोड बँड्स. कधीही ज्या वेळा पाठीमागं क्रियापद येतं आणि समोर जर नाऊन आलं तर अशा वेळेला त्या क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल आपल्याला वापरायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ही बाब आपल्याला कळाली पाहिजे की पास्ट पार्टिसिपल त्या ठिकाणी येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. यस, TCS तलाठी, परत एकदा तलाठ्याचा प्रश्न. 2023 he asked me to dash the window as it was too hot. ओके, काय मित्रांनो या ठिकाणी उत्तर द्याल? खूप सोपा प्रश्न आहे. 30 सेकंदाचा वेळ आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? कमाल. येस मित्रांनो, सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्या. बेसिक मुद्दा, एक वही एक पेन तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट. साधं लॉजिकची गोष्ट तुम्हाला मी सांगेन. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच लोकांनी चुकीचं दिलेलं आहे. सी दिलेलं आहे. बऱ्याच लोकांनी सी दिलेलं आहे अँड दिस इज रॉंग. सी इज रॉंग. यस, काही लोकांनी बी म्हटलंय. वैभव सर इज देअर, बी इज देअर, ओपन सी इज देअर. दिस इज अगेन रॉंग. दिस इज अगेन रॉंग. राईट. काही लोकांनी ए सुद्धा म्हटलेला आहे. संदीप सर इज देअर अँड ही इज सेइंग हॅड ओपन. मित्रांनो, मगाचाच मुद्दा मी रिपीट करेन पुन्हा एकदा. हॅड आल्यानंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म असावा लागतो. ओपनड तरी त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं, तेही त्या ठिकाणी दिसत नाही. मित्रांनो, मुद्दा काय आहे बघा. हे टू दिसतंय का बघा. जस्ट यू नोट डाऊन दिस टू. ज्या वेळेला मित्रांनो टू येतं त्यावेळेला क्रियापदाचा आपल्याला पहिलाच फॉर्म वापरायचा असतो. त्याला कोणताही प्रत्यय लागवायचा नाही. इन्फिनिटी ज्याला म्हणतात. मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे का बघा. नसेल तर नोट डाऊन करून घ्या. जसं आपण म्हणतो टू गो. यू नेव्हर हर्ड टू गोईंग. तुम्ही कधीही ऐकलेलं नाही टू गोईंग. टू इट असं होईल. टू इट होईल. टू इटिंग कधी होत नाही. दॅट इज नॉट पॉसिबल. तुमच्या लक्षात येऊ दे मित्रांनो, खूप सोपा प्रश्न होता. टू दिलेला आहे याचा अर्थ डी ऑप्शन यायला पाहिजे. यस, वर्जे सरांनी उत्तर दिलेलं आहे. डी ऑप्शन इज देअर. क्या बात, बिलकुल सही जवाब. काही लोकांचे उत्तर का चुकतात? बेसिक मी सांगा लागलोय. हे बेसिक हे बघण्यासाठी आपल्याकडे मी सतत सांगत राहतो. हाच मुद्दा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा, की जे चर्चेतून तुम्हाला कळतं ते नोट डाऊन करायला शिका. ज्या वेळेला आपण ऑनलाईन लेक्चर करत जाऊ त्यावेळेला ह्या गोष्टी टू आल्यानंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म. दॅट्स इट, फिनिश. उत्तर अगदी बरोबर मित्रांनो. कळालेलं आहे का बघा. माधव सरांनी अगदी बरोबर दिलेला आहे. इन्फिनिटीचा हा भाग असतो की जो भाग आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. जस्ट अ मिनिट. 2 मिनिटासाठी तुम्ही थांबणार आहात. यस मित्रांनो, फक्त 2 मिनिट वाट बघायचे. थोडीशी बॅटरी डाऊन झाल्यामुळं आपला संपर्क तुटलेला आहे. बॅटरी डाऊन झाल्यामुळे आपला थोडा संपर्क तुटलेला आहे, पण पुन्हा एकदा आपण चालू करतोय. यस मित्रांनो, 2+V1 तुमच्या लक्षात आलंय का बघा. 2+V1 ही अत्यंत महत्वाची संकल्पना इंग्रजीतली. मित्रांनो, बऱ्याच लोकांना लक्षात आलंय का बघा. यस, नागनाथ सर, धीरज सरांनी अगदी बरोबर दिलंय. सचिन सर, you just keep in mind whenever there is a two infinity is there, you need to put the first form of the verb. Yes, very good. क्या बात. बऱ्याच लोकांना हा मुद्दा कदाचित कळालाय का बघा. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मित्रांनो, की ज्यावेळेला टू येतं
त्यावेळा क्रियापदाचा पहिला फॉर्म त्याला यस लागणार नाही. हॅड ओपन इज नॉट पॉसिबल. ING इज नॉट देअर. यू नीड टू गो विथ द लास्ट ऑप्शन दॅट इज डी. ओपन इज देअर. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपल्याला बघत जावे लागतील. बेसिक मुद्दे वहीत नोट डाऊन केलेत का बघा. यस सचिन सर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मुद्दा कळालेला आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की चर्चा दोन्ही बाजूनी व्हायला हवी, त्यासाठी मी तुमच्याशी विचारत राहतोय की मित्रांनो हे कळालंय का बघा. हे नोट डाऊन करा आणि ज्यावेळा तुमच्यावर मी हॅमर करत राहतो त्यावेळा ते 100% तुमच्या आतपर्यंत पोहोचायला सुरुवात होते. मित्रांनो वही पेन आणि तुम्ही स्वतः माझ्यासोबत असाल दररोज 10 वाजता, तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण टप्प्याटप्प्याने बघत जाणार आहोत. लवकरच आपण न्यूजपेपर रिडिंगला सुरुवात करणार आहोत. न्यूजपेपरचा वापर कशा पद्धतीने परीक्षेत केला जाऊ शकतो त्या संदर्भातली सगळी इत्थंभूत चर्चा आपण चालू करणार आहोत. क्या बात, व्हेरी गुड. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा एक नवीन प्रश्न तुमच्यासाठी. यस, कोणतरी मगाशी म्हणत होते की आम्हाला पॅरा जंबलचा प्रश्न असतो, रिअरेंजमेंटचा प्रश्न असतो. हा तो मुद्दा आहे मित्रांनो. TCS खाली विचारलेला इथं वाक्य दिलेले आहेत. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल. सिक्वेन्स तुम्हाला जोडायचा आहे. हा कॉमन भाग आहे. IBPS TCS खाली अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न तुमच्या समोर आहे. वाक्य कसं जोडणार आहात. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम द अमंग द 4 गिवन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. TCS 2023. 4 वाक्य तुमच्या समोर. क्या बात, बिलकुल. मित्रांनो काय उत्तर दिलंय बघा. काही सुचलंय का बघा. या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला काही सुचलंय का बघा. यस, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल. या प्रश्नाचं उत्तर देत असताना लॉजिकचा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे बघा, की वाक्याची सुरुवात ज्यावेळा करायची असते त्यावेळेला तुम्हाला एखाद्या नामानं करावं लागेल. याचा अर्थ सरळ आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं माय पेरेंट्स, सीनं सुरुवात व्हायला पाहिजे. माय पेरेंट्स गिफ्टेड. माय पेरेंट्स गिफ्टेड, त्याने मला गिफ्ट दिलेलं आहे. काय, अ क्यूट. हे बघा या ठिकाणी माय पेरेंट्स गिफ्टेड हा सीचा पर्याय, हा सीचा पर्याय, हे 2 पर्याय तर तुमचे निघून गेले. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचे प्रश्न की ज्या ठिकाणी तुम्हाला कॉमन लॉजिक लावता येईल की नामानं सुरुवात करा. बऱ्याच लोकांनी उत्तर डी दिलेलं आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. क्या बात, बिलकुल सही जवाब. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो. ओके, नागनाथ सर ऍब्सोल्युटली करेक्ट. आदिनाथ सर ऍब्सोल्युटली करेक्ट. ज्योती मॅडम यू आर सीइंग सी. जस्ट लुक ओव्हर हियर. सी नंतर ए, गिफ्टेड ए, मी, अ क्यूट लिटल पपी. यस, अ क्यूट लिटल पपी. आता हे जे आर्टिकल आलेलं आहे त्या पपीसाठी आलेलं आहे. क्यूट लिटल पपी फॉर माय बर्थडे. यायला पाहिजे लास्टला मित्रांनो हा शब्द. पपी म्हणजे कुणाला माहिती आहे का. कॅन एनीबडी आन्सर मी व्हॉट इज मिनिंग ऑफ पपी. कॉमन वर्ड पपी. कुणाला माहिती आहे का मित्रांनो पपी या शब्दाचा अर्थ काय सांगता येईल. व्हॉट इज पपी. कॅन एनीबडी अमंग यू आन्सर मी व्हॉट इज मिनिंग ऑफ पपी. मित्रांनो काही प्रश्न कळतोय का बघा की पपी हा शब्द वापरलेला आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ पपी. मित्रांनो पिल्लावळ आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याला म्हटलं जातं पपी. मांजराच्या पिल्लाला काय म्हणतात हेही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. जोड्या जुळवाखाली प्रश्न येऊ शकतो. एका बाजूला प्राणी देतील, दुसऱ्या बाजूला त्यांची पिल्ल्यांची नावं देतील. ती आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. पपी म्हणजे कुत्र्याच्या पिल्लाला मित्रांनो पपी म्हटलं जातं. मला कोण सांगेल का की घोडा असतो घोडा, घोड्याच्या त्या लहान पाडसाला आपण काय म्हणावं. काय सांगाल मित्रांनो. घोडा, घोड्याच्या त्या पिल्लाला आपण इंग्रजीत काय म्हणतो ते सुद्धा माहिती पाहिजे मित्रांनो. त्याला म्हटलं जातं कोल्ट. शब्द लिहून घ्या मित्रांनो. हे परीक्षेला कुठे ना कुठे तरी येतील की ज्या वेळेला आपण अडचणीत येऊ की आपल्याला कोल्ट म्हणजेच कळणार नाही. किटन म्हणजे मांजराचं पिल्लू.
गायीचं असतं मित्रांनो वासरू हा शब्द आपल्याला गेला असावा. वासराला काय म्हणाल? कॅन एनीबडी आन्सर मी? वासराला मित्रांनो काय? या व्हेरी गुड माधव पाटील. ऑफस्प्रिंग. यस, हाही शब्द मित्रांनो महत्वाचा. माधव पाटील सर म्हणतात ऑफस्प्रिंग. मित्रांनो जी पिल्लावळ असते त्या पिल्लावळीसाठी शब्द आहे मित्रांनो ऑफस्प्रिंग. हा शब्द नोट डाऊन करा. अत्यंत महत्वाचे मित्रांनो आपण शिंगरू. क्या बात, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, पण त्याला इंग्रजीत म्हटलं जातं मित्रांनो कोल्ट. लक्षात घ्या, हा शब्द लिहून घ्या की अत्यंत महत्वाच्या शब्दांची मित्रांनो आपण चर्चा करायला लागलोय. गायीचं असतं वासरू. त्या वासरासाठी मित्रांनो तुम्ही काय शब्द वापराल? कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज इंग्लिश वर्ड फॉर वासरू? वासराला म्हटलं जातं मित्रांनो काफ. साधे पाचवीचे शब्द आहेत मित्रांनो. हे सगळे शब्द मी तुमच्या कानावर टाकायला लागलोय कारण आपला वर्गच मुळात आहे पाचवीचा. आपण त्या अनुषंगानं सगळी तयारी करायला लागलोय. असा एकही मुद्दा मी तुमच्यासाठी सोडत नाही की एक प्रश्न बघितल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या प्रश्नांची चर्चा, त्या सगळ्या गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण करायला लागलोय. हे जे आर्टिकल आलेलं आहे हे पपीसाठी आलेलं आहे. अ क्यूट लिटल पपी हे नाव नाही मित्रांनो, याच्यासाठी हे आर्टिकल आलेलं आहे. लक्षात ठेवा. वाक्याकडे बघण्याची मित्रांनो जेव्हा नजर येईल त्यावेळा मी म्हणेन आपलं खरं इंग्रजी सुधारलं असा त्याचा अर्थ होता. आणि हे सुधारण्यासाठी आपण दररोज रात्री 10 वाजता या ठिकाणी येणार आहात. यस, पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, इथं मित्रांनो उत्तर काय द्याल? परत एकदा वाक्याचे 4 भाग केलेले तुम्हाला दिसतात. वन ऑफ द फॅक्टर्स दॅट रिझल्टेड इन द लार्ज नंबर ऑफ नॉन परफॉर्मिंग सेक्स इन बँक्स इज द मिसयूज ऑफ रेग्युलेशन्स बाय बँक्स देमसेल्व्स. मित्रांनो वाक्य वाचायला सुद्धा तुम्हाला घाम पडेल की अशा पद्धतीची वाक्य ज्या वेळा विचारले जातात त्यावेळा आपल्याला कळतच नाही बघावं कुठं. बारीक सारीक गोष्टींची मी चर्चा करेन. एक वेळा हे वाक्य तुम्ही डोळ्याखालून घाला. तुम्हाला काही सुचतंय का बघा. न जमल्यास मी आहे, मी तुम्हाला सांगेन की वाक्य कसं स्प्लिट केलं जाईल आणि कोणत्या घटकासाठी कशा पद्धतीने आपण काही नवीन गोष्टी बघू शकतो का. कमाल. वाक्य वाचून बघा. कमाल. येस मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना कोणकोणत्या नवीन गोष्टी आपण शिकू शकतो ते मी तुम्हाला सांगेन. पहिली गोष्ट, वन ऑफ द नंतर जे नाऊन येतं ते प्लुरल पाहिजे. वन ऑफ द फॅक्टर्स. वन ऑफ द फॅक्टर येणार नाही. फॅक्टर्स इज ऍब्सोल्युटली करेक्ट. गोष्ट नोट डाऊन करू शकता. वन ऑफ द नंतर येणारं नाऊन प्लुरल असावं लागतं. जसं मी म्हणालो वन ऑफ द. वन ऑफ द बॉय का वन ऑफ द बॉईज. मित्रांनो कळलं पाहिजे वन ऑफ द बॉईजच असेल. हे फॅक्टर्स जे आलेलं आहे ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याचं ज्यावेळा आपण अनालिसिस करू, पोस्टमॉर्टम करू, त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू झालं. लिहून घेऊ शकता की वन ऑफ द नंतर येणारं नाऊन हे प्लुरल लिहावं असा नियम आहे. वन ऑफ द बॉटल्स, वन ऑफ द हाऊसेस, वन ऑफ द डोर्स, वन ऑफ द मेन, वन ऑफ द वुमेन, वन ऑफ द गर्ल्स, हे सगळे शब्द मित्रांनो वन ऑफ द नंतरचे प्लुरल येतात. याच्यावर सुद्धा परीक्षेला मित्रांनो प्रश्न विचारलेले आहेत. अशा प्रश्नांची चर्चा आपल्याकडे केली जाणं ही गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. हे अत्यंत महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळत असतील तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपलं इंग्रजी सुधारायला लागलं. मित्रांनो कळालंय का बघा. ओके, आदिनाथ सर इज सेइंग डी. यस, व्हेरी गुड. संदीप शिंदे इज सेइंग सी ऑप्शन. यस, जस्ट लुक नाव. यस, दॅट रिझल्टेड इन द लार्ज नंबर ऑफ. द लार्ज नंबर लक्षात येतंय का बघा. द लार्ज नंबर. द लार्ज किंवा द नंबर ज्या वेळा येतं त्यावेळा मित्रांनो क्रियापद सिंग्युलर असावं लागतं आणि ते अगदी बरोबर आहे. द नंबर नंतर क्रियापद सिंग्युलर लागतं ते मात्र इथं इज अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, अ नंबर आलं, अ नंबर, तर मित्रांनो क्रियापद प्लुरल असावं लागतं, आर येतं. पण ज्यावेळा द नंबर येतं, मी मुद्दा सांगायला लागलोय, द नंबर येतं त्यावेळा इज यावं लागतं. हा जो चॅप्टर आहे मित्रांनो याला म्हटलं जातं सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट.
हे सगळं मित्रांनो एवढ्यासाठी तुमच्याशी मी बोलायला लागलोय की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. चॅप्टर वाईज सांगालोय की हे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट मधला हा भाग नाऊनच्या संदर्भातला. इथं द नंबर आल्यामुळे इथं ई झालंय. वाक्य अगदी बरोबर. द मिसयूज ऑफ रेग्युलेशन्स बाय बँक्स देमसेल्स. हे देमसेल्स हे जे प्रोनाऊन आलेलं आहे मित्रांनो, कोण सांगेल का बरं तुमच्यातलं की हे देमसेल्स प्रोनाऊन कुणासाठी आलेलं आहे? ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे की जे आपल्याला कळावं लागतं. देमसेल्स आलेलं आहे मित्रांनो, हे कळालं पाहिजे. हे प्रोनाऊन आहे कुणासाठी? कारण प्रोनाऊन वाक्यामध्ये येतं ते एखाद्या नामासाठी येतं मित्रांनो. कळालं पाहिजे की जे देमसेल्स आलेलं आहे हे आलेलं आहे बँक्ससाठी आलेलं आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे नो एरर आहे. वाक्यामध्ये तुम्हाला कुठेही चूक दिसणार नाही. या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी मुद्दाम सांगायला लागलोय की वाक्यात मला कळालं की वन ऑफ द नंतर येणारं नाऊन प्लुरल, इज द नंबर नंतर येणारं नाऊन सिंग्युलर, हे जे देमसेल्स आलेलं आहे हे बँक्ससाठी आलेलं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. वाक्याकडे बघण्याची आपल्याकडं काय यावी लागेल? नजर. ही नजर मित्रांनो एका दिवसाचं काम नाही. टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या या सगळ्या सुधारणा मित्रांनो तुम्हाला कळायला चालू होतील. थोडासा वेळ लागेल पण हे सगळं मात्र 100% तुम्हाला कळायला चालू होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, हा प्रश्न पुन्हा एकदा मित्रांनो IBPS पॅटर्न खालचा प्रश्न तुमच्यासाठी आलेला आहे. बजेट इज अ रेकॉर्ड ऑफ मनी comes in a form of sources such as salary and payments to be made such as rent and insurance premiums. IBPS CRP Clerk 2021. 5 पर्याय या ठिकाणी आहेत. तुमचं उत्तर मित्रांनो काय असावं? यस मित्रांनो, लगेच या प्रश्नाचं उत्तर येणार नाही कारण अशा पद्धतीची वाक्य आपण बघितलेले नाहीत. IBPS खालचा हा प्रश्न. पण या प्रश्नाकडे बघत असताना तुमच्याकडे क्रियापदाचं लक्ष तुमच्याकडे आहे का बघा. हे क्रियापद जर आपण बघितलं तर या ठिकाणी इज दिसतं, या ठिकाणी कम्स दिसतं. राईट. प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे. पण वाक्य 2 असायला हवीत मित्रांनो. या भागामध्ये चूक आहे. या भागामध्ये असायला हवं दॅट. हे कसं आहे ते थोडक्यात समजून सांगतो. अ बजेट दॅट इज अ रेकॉर्ड ऑफ मनी. दॅट इज रेकॉर्ड ऑफ मनी हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. हे रिलेटिव्ह प्रोनाउन आपल्याला बघावं लागेल. द बजेट दॅट इज अ रेकॉर्ड ऑफ मनी कम्स इन. हे जे कम्स आलेलं आहे हे कम्स बजेटसाठी आलेलं आहे. क्रियापद पुढे गेलेलं आहे मित्रांनो. अशा ठिकाणी आपल्याला एका रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करावा लागतो. दॅट या ठिकाणी असायला हवं. त्यामुळे या ठिकाणी तुमचा पर्याय येणार आहे तो म्हणजे 1 नंबर. लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न की जे प्रश्न आपण बघत जातो, ज्या प्रश्नांना आपण कधीही पाहिलेलं नसतं, असे प्रश्न मित्रांनो IBPS याचा चॅप्टर जो आहे तो म्हणजे प्रोनाउन नावाचा चॅप्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल रिलेटिव्ह प्रोनाउन जे या ठिकाणी इथं वापरलेलं आहे. दॅट या ठिकाणी यायला हवं. यस, ज्योती मॅडमने ऍब्सोल्युटली बरोबर उत्तर दिलेलं आहे. क्या बात, बिलकुल सही जवाब. दॅट हे उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आहे. मित्रांनो अशा पद्धतीची ज्यावेळा तुम्ही चर्चा करत जाता, अशा पद्धतीची उत्तरं ज्यावेळा तुम्ही बघत जाता, त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला काहीतरी नवीन कळालं. आजच्या सेशनमध्ये आपण कितीतरी नवीन गोष्टी शिकलेलो आहोत. एकाच दिवशी 1.5 तास शिकलो तर कदाचित ते आपल्या काहीही लक्षात येणार नाही. पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं जर मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी सांगत गेलो तर या गोष्टी मित्रांनो कळणं सोपं जाईल. दररोज जास्तीत जास्त 45 मिनिटं जरी आपण अशी एकत्र घालवली तर 100% परीक्षेचं स्वरूप कळेल, प्रश्न कळेल आणि नजर यायला चालू होईल वाक्याकडे बघण्याची. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा या गोष्टी लक्षात घ्या की अशा पद्धतीची चर्चा ज्यावेळा आपण करत जातो त्यावेळा हा जो कोर्स आहे हा सगळा कोर्स मित्रांनो फक्त आणि फक्त 799 रुपयाला तुमच्यासाठी ठेवलेला आहे. काही दिवसांकरता ही ऑफर आहे. जर हे सगळं आवडत असेल
तर ते तुम्ही परचेस करू शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 10 वाजता आपण भेटणार आहोत नवीन प्रश्नांसोबत. काळजी घ्या, स्वतःला जपा. गुड नाईट. थांबूया आपण मित्रांनो या ठिकाणी. पुन्हा आपण भेटतोय उद्या रात्री 10 वाजता. थँक यू. वैभव सर गुड नाईट. चंद्रकांत सर गुड नाईट. ज्योती मॅडम गुड नाईट. चंद्रदास सर गुड नाईट. सी यू टुमॉरो. उद्या पुन्हा भेटू नवीन कॉन्सेप्ट सोबत. थँक यू व्हेरी मच.